आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। भाजप नेत्या अमृता पवार शरद पवार गटात जाण्याची शक्यता। अमृता पवारांनी शरद पवारांचं स्वागत केल्यानं भुवया उंचावल्या, तर अमृता पवार येवला मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक। छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये भाजपच्या अमृता पवार मैदानात उतरण्याची शक्यता। सरकारच्या योजनांवर आक्षेप घेतला जातोय। पैसे कुठून आणणार विचारतात, पण आम्ही तिघांनी ठरवलं करायचं तर करायचं, आम्ही देणारे आहोत घेणारे नाही, शिंदेंचा विरोधकांना टोला। महायुतीचं सरकार पुन्हा आणावं लागेल तरच योजना सुरू राहतील। स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्यानं केलं तर नावं ठेवायची, विरोधकांकडे लक्ष देऊ नका, अजित पवारांचा टोला। दारू पिऊन गड किल्ल्यांवर जाऊ नका, कडक कायदा केला जाणार, कुणालाही माफ करणार नाही, अजित पवारांचा हुल्लडबाजांना इशारा। मुंबईमध्ये शिवसेना, विदर्भात काँग्रेस आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाचा प्रभाव, त्याप्रमाणेच विधानसभेचं जागावाटप होईल, खासदार संजय राऊतांची माहिती। काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर कठोर कारवाई होणार, फुटलेल्या 7 आमदारांचं निलंबन होण्याची शक्यता। मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल घोषणा करण्याची शक्यता। ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंना मारण्याची धमकी, मनसे कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याचा मोरे यांचा आरोप। ऑडिओ क्लिप ट्विट करत वसंत मोरे यांची पोलिसात तक्रार। काही लोकांना आधी सुपरमॅन आणि नंतर देव बनायचं असतं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। तर नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांना या ताज्या अग्नी क्षेपणास्त्राची माहिती मिळालीच असेल, काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका। सुपरमॅनच्या पायाखालची बहुमताची सतरंजी कॉमनमॅननं खेचून घेतली, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भाजपनं चिंतन करावं, खासदार संजय राऊतांचा भाजपवर निशाणा।